जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त ठाणे मनोरुग्णालयात विविध कार्यक्रम। जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात 4 ते 11 ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने मनोरुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असून यासाठी महाविद्यालय, शाळा, न्यायालय, पोलीस जनजागृतीपर कार्यक्रम, पथनाट्य, चित्रप्रदर्शन, व्याख्यान आदींचे आयोजन करण्यात आले आहे। आज धकाधकीच्या दिवसात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाखाली वावरत आहे। मात्र हा तणाव वाढून त्याचा विपरीत परिणाम मानसिक आरोग्यावर होणार नाही ना, यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात साजऱ्या होणाऱ्या जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहात असाच विषय हाताळणार आहे। कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची काळाची गरज आहे या विषयावर शाळा, महाविद्यालय, पोलीस, न्यायालय आदी ठिकाणी 4 ते 11 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम ठेवले असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नेताजी मुळीक यांनी दिली। वर्षीप्रमाणे जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबरला आहे। त्यानिमित्त आम्ही पूर्ण सप्ताह विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। 4 ते 11 ऑक्टोबर या कार्यक्रमामध्ये आपण विविध मानसिक आरोग्याविषयी पोस्टर्स तयार करणार आहोत। पोस्टर्स एक्झिबिशन आहेत, प्रभात फेरी आहे, कर्मचारी काढणार आहेत। विविध ठिकाणी आपण लेक्चर्स, व्याख्याने, पथनाट्य, रोल प्ले आयोजित केलेले आहेत। या वर्षीची थीमच अशी आहे, इट इज टाइम टू प्रायोरिटाइज मेंटल हेल्थ इन द वर्क प्लेस। म्हणजेच हीच वेळ आहे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य चांगले ठेवणे। म्हणजेच काय तर मानसिक आरोग्य कामाच्या ठिकाणी चांगले राहिले तर कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्याचा परफॉर्मन्स वाढू शकतो, गुणवत्ता वाढू शकते। हा जागतिक आरोग्य संघटनेचा ध्येय आहे। या कार्यक्रमानिमित्त आपण मानसिक आरोग्याविषयी लक्षणे, आजाराबद्दल औषधोपचार, समज, गैरसमज, काळजी कशी घ्यावी यावर विशेष भर देणार आहोत। विविध कार्यालयात म्हणजे आपण पोलीस विभागामध्ये, न्यायालयात, कॉलेजेसमध्ये, इतर सेन्सिटिव्ह संवेदनशील एरियामध्ये आपण त्याची जनजागृती करणार आहोत, जेणेकरून सर्वांना मानसिक आरोग्य मिळावे।